नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमकर लिखित राधा प्रेम रंगली भाग 1. हॅलो, जुई, तुला तुरंत हॉस्पिटलमध्ये बोलवलं आहे. एका मल्टी हॉस्पिटलमधून एका मुलीला कॉल येतो. ए प्रिशा, काय यार, तुला दुसरे कुणी दिसत नाही का? पण तिकडून एक झोपाळू आवाज येतो, ज्या आवाजात ती जाम वैतागलेली आणि झोपेतच बोलत असल्याचं ही कळत होतं. डॉक्टर प्रेमनं बोलवलं आहे. पण ही प्रिशा नावाची मुलगी आता तिला थोडे लाजतच बोलते. टॉक. आणि ते ऐकून ती पटकन तिकडची मुलगी जागी झाली. अगं मग हे आधी सांगायचं ना, असं म्हणून ती मुलगी पुढे काही न ऐकता कॉल कटही करते आणि तसंच आपटे पांघरून फेकते व चटकन बाथरूममध्ये पळते. हे प्रिशा, प्रेम, आय मीन डॉक्टर प्रेम कुठे आहे? आणि पुढच्या 20 मिनिटातच तीच मुलगी त्या रिसेप्शनिस्टला आपल्या श्वासावर कंट्रोल करतच बोलते. तसं ती रिसेप्शनिस्ट आपल्या घड्याळात पाहते. तिला आश्चर्य वाटतं, कारण ती मुलगी अर्ध्या तासाचं अंतर 20 मिनिटात कापून आली होती आणि त्यात ती तिने स्वतःचं आवरूनही. डॉक्टर प्रेम बाहेर गेलेत. तोच तिच्या मागून एक कडक असा आवाज येतो. तशी ती मुलगी सुद्धा कपाळाला हात लावते आणि किंचित जीभ आपली बाहेर काढते व हळूच मागे पाहते. आणि मी तुम्हाला माझी असिस्टंट म्हणून बोलावले आहे. आय थिंक तुम्हाला यासाठी हरकत नसावी. डॉक्टर जुई, ती मागे उभी असलेली डॉक्टरच्या वेशातली साधारण तिच्याच वयाची मुलगी बोलते. येस डॉक्टर राधा. तसं आता ती जुई नावाची डॉक्टर बोलते. पण यावर ती दुसरी डॉक्टर तिच्याकडे एक भुवई उंचावून पाहते. आय मीन नो डॉक्टर. आणि आपली चूक परत लक्षात येताच ती परत जीभ चावत बोलते. एक काहीतरी ठरवा मिस जुई. पण ते ऐकून आता समोरच्या डॉक्टरचा राग अनावर होतो आणि ती जरा चिडूनच बोलते. हे हॉस्पिटल आहे. इथे कधीही पेशंट महत्वाचे आहेत, हे कायम लक्षात राहू दे. ती थोडे अजून रागात बोलते. "नाऊ कम विथ मी" म्हणत ती आपले सँडल वाजवत ओटीकडेही जाते. "येस डॉक्टर" म्हणत मग ही जुई सुद्धा मागे पळते. "तुला आधी नाही का सांगता येत?" ऑपरेशन संपवून ती डॉक्टर जुई आता रिसेप्शनिस्टकडे जाऊन बोलते. "काय? काय काय आले नाही मला आधी सांगता?" पण ती रिसेप्शनिस्ट आता खूप बिझी वाटत होती. एका हातात फाईल, दुसऱ्या हातात रिसिव्हर आणि तोंडात पेन. अशा अवतारातच ती तिला विचारते. ते ऑपरेशन जवळपास 3 तास चालले असल्याने ती सर्व विसरली होती. त्यात आत्ता एक अचानक इमर्जन्सी आल्याने ती बिचारी गडबडली होती. हेच की डॉक्टरने नाही तर डॉक्टर राधाने मला बोलवले म्हणून. पण तिची तारांबळ पाहून ही लगेच पण तिची तारांबळ पाहूनही हिला काहीच फरक पडत नव्हता. ती उलट मस्त हातात तिच्या तोंडातले पेन घेऊन त्याच्याशी खेळत बोलते. डॉक्टर राधा काय आणि डॉक्टर प्रेम काय? माझ्यासाठी दोघे एकच आहेत. पण ती मुलगी आता तिच्या हातून पेन हिसकावून घेत थोडे डोळे मोठे करत बोलते. आणि जुई, प्लीज, तुला जर या विषयावर वाद घालायचे असतील तर मला माफ कर. मला आता डॉक्टर प्रेम यांना कॉल करायचा आहे. एक इमर्जन्सी आली आहे. ती अजून वैतागत म्हणते. कारण ती डॉक्टर मदत करायच्या ऐवजी हिला अजून त्रासच देत होती. ती आता फाईलशी खेळत होती. प्रेमला? ते नाव ऐकून इतका वेळ तिचा हिरमोड झालेला चेहरा एकदम उत्साहित होतो. चेहऱ्यावर एक वेगळी चमक येते. पण तिचं असं ओरडणे ऐकून ती रिसेप्शनिस्ट पटकन फोन ठेवून देते आणि मोठे डोळे करून पाहायला लागते. "अगं ए, कमीत कमी इथे तरी त्यांना डॉक्टर म्हणत जा." आणि तिला एक फटका मारून बोलते. "आणि तू असं सरांना अरे-तुरे कधीपासून करायला लागली आहेस? तुला माहित नाही का? डॉक्टर प्रेम आणि डॉक्टर राधा यांची एंगेजमेंट झाली आहे म्हणून?" ही तर आता शिळी बातमी झाली. पण ते ऐकून आता डॉक्टर राधा अ, पण ते ऐकून आता ती डॉक्टर जुई बोलायला लागते. तेही गालात हसून.
मी तुला एक ताजी बातमी देते. अगदी लेटेस्ट. तुझ्या बातमीला तरी वर्ष झालं, पण माझी बातमी अगदी आत्ताची, 2 दिवसाची आहे. ती आद ती आता आधी इकडे-तिकडे पाहत बोलते. "काय गं? अशी कोणती बातमी?" म्हणत ती सुद्धा आपले कान टवकारते. "ऐक." आणि आता तिच्या कानात हळू बोलायला लागली. पण आवाज असा होता, की थोडा दूर असलेला माणूसही सहज ऐकू शकेल. डॉक आणि त्या राधा मॅमचं म्हणे 2 दिवसांपूर्वीच 2 डेज पूर्वीच भांडण झालं आहे आणि आता ते बोलतही नाही. आणि अजून एक, मी तुला न्यूज अशीच फ्रीमध्ये देते. लवकरच डॉक्टर प्रेम आणि डॉक्टर जुई विवाह बंधनात अडकणार आहेत. ती बोलते आणि ते शेवटचं ऐकून त्या प्रेक्षाला शॉकच बसतो. "काय सांगतेस?" म्हणत आता ती प्रेक्षा तोंडावर हात ठेवते. "हो." पण ही जुई मस्त डोळे मिचकावत बोलते. ती काहीही बोलत आहे आणि तू नुसती हसत का आहेस राधा? दुसरीकडे थोडे दूर उभे राहून या दोघींचं बोलणं ऐकत असलेली डॉक्टर स्नेहा, राधाची मैत्रीण, तिला चिडून बोलते. डॉक्टर राधा आणि डॉक्टर स्नेहा, डॉक्टर प्रेम आलेत का? ते चेक करायला तिथं आल्या होत्या. कारण डॉक्टर स्नेहा त्याला या ऑपरेशनसाठी असिस्ट करणार होती आणि डॉक्टर राधा तर खास आपल्या प्रियकराला डॉक्टर प्रेमला पाहायला तिथं आली होती. काय बोलू मग तिला? आता काय जाऊन भांडण करू का? पण डॉक्टर स्नेहा रागवली असली तरी डॉक्टर राधा मात्र कूल होती. त्यामुळे तिचं बोलणं ऐकूनही ती हसत होती गाला. आणि हे बघ, कुणीही काहीही म्हणू दे, पण मला, तुला, इव्हन आपल्या ग्रुपलाही चांगले माहीत आहे, की डॉक्टर प्रेम हे फक्त माझेच आहेत आणि मी त्याची. त्यामुळे कुणीही कितीही प्रयत्न केला तरी त्यांना यश काही मिळणार नाही. तसंही आता जुई, फुई, मनवा कितीतरी आमच्या आयुष्यात येऊन गेल्यात, ज्यांना आम्हाला कधीच अलग करता आले नाही. मग आता ह्या नवीन प्रेमात पडलेल्या पोरीवर मी का चिडू? ती उलट स्नेहाला समजावत बोलते. "धन्य बाई तुझे राधा, तत्वज्ञान." यावर डॉक्टर स्नेहा हात जोडत बोलते. "पण सध्या ते तुझ्याकडेच ठेव. मला जर साधा संशय जरी आला ना, संदेशची अशी कोणी फॅन आहे, तर आधी मी त्या फॅनचा आणि मग संदेशचाही खून करेल." ती हसून बोलत होती, पण खरी त्यात बरीच तथ्यता होती. "हं, म्हणून तर ती डॉक्टर राधा आहे आणि तू डॉक्टर स्नेहा." तोच तिथे आता एक डॉक्टर येत हसून बोलतो. डॉक्टर संदेश नाव होते त्याचे. "हं, आलेच आमचे टोमणे महाराज." तरी म्हटलं आज आमचा दिवस कसा सुरू झाला नाही. आणि त्याला पाहून व त्याचा तो टोमणा ऐकून स्नेहाचा चेहरा कडवट स्नेहा चेहरा कडवट करत बोलते. "गुड मॉर्निंग जुई." ते सर्व बोलत असतानाच तिथे डॉक्टर प्रेम येऊन बोलतो. तेही तिच्या डोक्यावर टपली मारतच. जी अजूनही रिसेप्शनिस्टशी काहीतरी बोलत होती. "गुड मॉर्निंग डॉग." तीही मग हसून बोलते आणि मग असं त्या प्रेशाला खुणावते. जिलाही आश्चर्य वाटतं. सहसा प्रेम हॉस्पिटलमध्ये कुणालाही विश करत नसेल. जर तो पहिल्यांदाच हॉस्पिटलला आला असेल, कारण त्याला ते पहिलं विश आपल्या राधेला करायचं असायचं. हा त्याने स्वतःला घालून दिलेला नियम होता. "तू बरोबर बोलतेस नेहा. काही म्हण." पण त्या दोघांना पाहून आता थोडी राधा जेलस फील करतच बोलते. पण यात ना चूक प्रेमची आहे, पूर्ण प्रेमची आहे, असे मला वाटते. त्याने या जुईला खूपच डोक्यावर चढवलं आहे. ती त्या दोघांना रागातच पाहत बोलत होती. कथेचा हा पहिलाच भाग. बरेच प्रश्न पडले असतील, की डॉक्टर राधा कोण? डॉक्टर प्रेम कोण? आणि ही डॉक्टर जुई कोण? ती का त्यांच्यामध्ये येत आहे? असे अनेक प्रश्न. पण डोंट वरी, कथा जशी-जशी पुढे सरकेल तसे या कॅरेक्टर्सची पण आपल्याला ओळख होऊन जाईल. त्यांचा थोडंसं पास्टबद्दल, त्यांच्याबद्दल आपल्याला जाणून घेता येईल. तोपर्यंत हा भाग कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असली कथा आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.